देखा आपने लापरवाही का नतीजा है। जय शिवराय मित्रांनो, जास्त काही न बोलता आम्ही डायरेक्ट ब्लॉगला सुरू करत आहोत. चला सुरू करूयात. आता या मॅडम थोड्या बिझी होत्या, त्यामुळे बाकीचं फुटेज मीच कवर करते. सो आम्ही आलेलो आहोत स्ट्रीट्स ऑफ युरोपला व्हिजिट करण्यासाठी. अतिशय चांगली आणि योग्य जागा आहे. जर तुम्हाला फोटोशूट करायला आवडत असेल किंवा फोटोज काढायला आवडत असेल तर तुम्ही पाहू शकता या मॅडम किती बिझी आहेत. आता पुढची जी काही इन्फॉर्मेशन आहे त्या याच देतील. तर या आपण गप्पा मारूयात. हॅलो फ्रेंड्स, आज मी आलेले स्ट्रीट ऑफ युरोपला आणि आज मी स्पेशल इकडे फोटो काढण्यासाठी आले. हे प्लेस खूप छान आहे. इकडे खूप छान जागा आहेत फोटोग्राफीसाठी. आणि आत्ता सध्या तरी आम्ही सगळ्यात फर्स्ट आले आम्ही खाण्यासाठी आलेलो, जे की खूपच इम्पॉर्टंट असतं आपल्या सगळ्यांसाठी. आणि खूप चांगलं प्लेस आहे. इकडे खाण्यासाठी पण खूप सारे ऑप्शन्स आहेत आणि फोटोग्राफीसाठी तर आहेच आहे. आणि फ्लोअर्स पण आहे खूप सारे. प्रत्येक फ्लोअरला चांगलं डेकोरेट केलेलं आहे त्यांनी फोटोजसाठी. आणि इकडे कुठल्याही प्रकारचे चार्जेस वगैरे काही नाही आहे. सगळं अगदी एकदम फ्रीमध्ये, फक्त खाण्याचे पैसे पे करायचे. आणि इकडे फनसाठी पण खूप चांगलं प्लेस आहे हे. तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला, तुमच्या गर्लफ्रेंडला, तुमच्या फॅमिलीला सगळ्यांना इकडे फोटोजसाठी घेऊन येऊ शकता. आणि हे फेज 1ला आहे, मान रोडला, स्ट्रीट ऑफ युरोप. आणि खूप चांगलं प्लेस आहे इकडे. आम्ही कॉफी मागवली आहे आणि आता आम्ही कॉफीवर ताव मारतो आहे. आणि खूपच चांगली टेस्ट आहे कॉफीची. तुम्ही पण येऊन ट्राय करा. हॅलो, आम्ही आता फोटो काढण्यासाठी वरती आलेलो पण आहे. खालूनच व्हिडिओ स्टार्ट करायचा होता, पण थोडंसं मागे पुढे झालं. आणि आता आम्ही आलोय वरती फोटो शूट करण्यासाठी. तुम्ही बघू शकता वरून खालचा व्ह्यू खूप छान. आम्ही आलोय सेकंड फ्लोअरला. आधी सगळ्यात लास्ट गेलो होतो, आता सेकंड फ्लोअरला आलो. आणि सेकंड फ्लोअरला पण मला तरी वाटतं वरच्यापेक्षा इकडे खाली व्ह्यू चांगला आहे. इकडे तुम्ही बघू शकता, इकडे चांगलं फोटोशूट येईल आणि बॅकग्राऊंड पण इकडे खूप जास्त चांगलं येईल. आता मी इकडे फोटो काढते थोडेसे. आता हे सगळं करून सुद्धा आम्ही आलेलो आहोत ज्यूस पेर, कारण ह्या मॅडमला लागलेली आहे भूक फोटो काढून फक्त. कारण फोटो तर मीच काढलेले तरी सुद्धा. कसं काय मॅडम, तुम्हाला असं कसं काय होऊ शकतं? पेट इज इम्पॉर्टंट. ओके, व्हॉट पेट इज मोस्ट इम्पॉर्टंट. ओके, फर्स्ट फ्रेंड. सो व्हॉट इज द मेन्यू प्लीज? I don't know, I'm very confused now. चलो घर अभी. आता मॅडम जोवर गॉगल घालून फ्लेक्स करतायत तोपर्यंत आपण पाहून घेऊया की इथं कशा कशाचे शॉप्स आहेत. एंट्री पॉईंटला तुम्ही जर आलात तर हे असे शॉप्स बघायला भेटतील तुम्हाला. टॅटू, बेकरी प्लस ज्यूस सेंटर आहे, आईस्क्रीम आहे, सगळं काही अवेलेबल आहे. तर पाहूयात पुढे. या मॅडमनी खुर्ची उचललेली आहे. आमचं फोटो सेशन परत चालू झालेलं आहे, कारण या मॅडमला अजून फोटो काढायचे आहेत. 150 किलो फोटो काढून सुद्धा अजून फोटो काढायचे आहेत आम्हाला. सो याच्यावरनं तुम्हीच आता कमेंटमध्ये काहीतरी सुचवा आम्हाला, या आजाराचं काय सोल्युशन असू शकतं. तर तुम्ही पाहू शकता इथे लहान मुलांसाठी खूप साऱ्या मनोरंजक गोष्टी आहेत, तर पूर्ण फॅमिली एन्जॉय करू शकते. अशा प्रकारे टनवर फोटो काढल्यानंतर फायनली या मॅडमला कंटाळा आला आणि त्यांच्या मुखातून सुवर्ण शब्द निघाले की चला आपण घरी जाऊया. सो घरी जातानाही त्या म्हणाल्या की पूर्ण आपल्याला पार्किंगचा व्ह्यू पण दाखवायचा आहे. सो हे असं पार्किंगचा व्ह्यू आम्ही शूट केलेला आहे गाडीवर बसून. काही काळासाठी वाटत होतं की मी मागच्या मागेच उडते की काय, कारण गाडी फुल हवेत चालू होती. आणि हा फ्रंट व्ह्यू आहे. हॅलो, परत एकदा. तिकडे बघितलं होतं आम्ही ज्यूस, पण तिकडे काही ज्यूस आम्हाला एवढं पटलं नाही, म्हणून आम्ही डायरेक्ट उसाचा रसच प्यायला आलोय. स्वस्तात मस्त आणि खूपच चांगलं लागतं ते. आणि उन्हाळ्यात तर ते प्यायलाच हवं, म्हणून आम्ही पिकलोय. आता तिकडे लिस्ट बघून आलो. ओ माय गॉड, हे क्या हुआ.
उसे सर्वसमध्ये पावर बघा किती आहे. मशीन तिकडे आहे आणि डायरेक्ट इकडे आहे. मोए मोए. हाँ तो अभी जस्ट हमारा मॉल घूम के हो गया है. मॉल में हम लोग मॉल में चार्ज करने गए थे. सोचो कितने बड़े लोग होंगे हम. अच्छा सीरियसली. या